भारतीय बौद्ध महासभा आणि शिल्पकार युवक मंडळ, माता रमाई महिला मंडळ गुंडगे यांच्या संयुक्त विद्यमाने गुंडगे बुद्धविहार येथे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व 10 दिवसीय बौद्धचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रशिक्षण शिबिराची सांगता व बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापनाच्या निमित्ताने गुंडगे गाव तसेच परिसरातून बौद्धचार्य श्रामणेर प्रशिक्षणार्थी, गुंडगे गावातील उपासक उपासिका यांच्या उपस्थित तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। जय भीम। मी वरिष्ठ केंद्रीय शिक्षक ज्ञानोबा कांबळे। गुंडगे गावामध्ये हे जे श्रामणेर शिबिर आहे ते 31 जानेवारीपासून 9 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी आयोजित करण्यात आलं। या शिबिरामध्ये 23 शिबिरार्थींनी आपलं गृहत्याग करून 10 दिवसाचा त्याग करून या ठिकाणी सहभाग दिला। भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने हे शिबिराचे आम्ही उपक्रम करत असतो। 24 प्रकारच्या शिबिरामधून या ठिकाणी येत असतो। आपल्याला जनतेला याची माहिती व्हावी। बाबासाहेब म्हणतात की माझा कार्यकर्ता प्रशिक्षित असला पाहिजे आणि त्या उद्देशाने बाबासाहेबांच्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने हे 24 प्रकारची शिबिरं घेतली जातात आणि त्यामध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर हे अत्यंत महत्त्वाचं शिबिर या ठिकाणी राबवण्यात आलं। या शिबिरामध्ये एकूण 40 विषयाच्या माध्यमामधून मी स्वतः केंद्रीय शिक्षक या नात्याने त्यांच्यासमोर आलो। केंद्राने जे बसवलेले अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमामधूनच या ठिकाणी यांना प्रशिक्षित करण्यात आलं। त्या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे की या ठिकाणी सत्शील माणूस घडावा, सत्वर्तनी माणूस घडावा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातला समाज पुन्हा निर्माण व्हावा, या उद्देशाने हा अभ्यासक्रम या ठिकाणी बसवलेला आहे। मला या ठिकाणी समाधान आहे की गुंडगे परिसरातील आजूबाजूच्या गावांनी गुंडगे गावातील कोणतं मंडळ, शिल्पकार तरुण मित्र मंडळ, रमाई महिला मंडळ यांनी अत्यंत उत्स्फूर्त समर्थन दिलं। गेले 10 दिवस सकाळच्या वेळी 7 वाजता या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचे मंगलमैत्रीला सहकार्य दिलं आणि काल या शिबिराच्या 9व्या दिवशी या ठिकाणी न भूतो न भविष्यती अशी रॅली काढून या गावच्या लोकांनी सहकार्य केलं। अपेक्षा एकच करतो आहे की या गावामध्ये मी पेरून चाललेलो आहे हे कायमस्वरूपी उगवलं जावं, या प्रफुल्लित व्हावं ही अपेक्षा आहे आणि बाबासाहेबांच्या विचारातला हा सत्शील समाज घडवावा यासाठीच ही मेहनत आहे। सस्ने जय भीम। गेल्या 10 दिवसापासून इथे श्रामणेर बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर संपन्न होतं या गुंडगे बुद्ध विहारात आणि श्रामणेर शिबिराचा उद्देश एकच असतो की बाबासाहेबांनी जो संपूर्ण तथाकथित बहुजन भारतीय जे आहेत त्यांना जो बौद्ध धम्म दिलेला आहे या बौद्ध धम्माचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा, लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोचावा, हाच या शिबिराचा देखील उद्देश आहे। या शिबिरात गेल्या 10 दिवसामध्ये आपण जेव्हा इथून बौद्धाचार्य श्रामणेर होऊन जाऊ त्यावेळी समाजामध्ये गेल्यानंतर बौद्ध समाजामध्ये या बौद्ध धम्माबाबत ज्या काही चुकीच्या चालीरीती आहेत, काही वेगळ्या चालीरीती आहेत त्या खोडून काढून तथागतांचा शुद्ध स्वरूपातील बौद्ध धम्म आपल्या सर्व बौद्ध बांधवांना, सर्व भारतीयांना कसा देता येईल याची धुरा जवळपास या 23 बौद्धाचार्यांवर आहे असं मला वाटतं। आणि या कमिटीने आम्हाला अक्षरशः 10 दिवस एवढं काही दिलेलं आहे म्हणजे आम्हाला शुद्ध स्वरूपात धम्म घेता आला की आपण जर काही इथे अव्यवस्था झाली असती तर आमचं अध्ययनात लक्ष लागलं नसतं, परंतु केंद्रीय शिक्षक कांबळे गुरुजी, इथली संपूर्ण तालुक्याची कमिटी यांनी एवढं सुकर चांगलं वातावरण आम्हाला निर्माण करून दिलं की 100% आम्हाला बौद्ध धम्माचं अध्ययन करता आलं। आणि मला आनंद आहे आणि मी आपल्या सर्वांना खात्री देऊ इच्छितो की आजच्या दिवसानंतर समाजात गेल्यानंतर ज्या ज्या वाईट चालीरीती बौद्ध धम्माच्या नावाखाली चालवल्या जातात त्या खोडून योग्य शुद्ध स्वरूपात तथागतांचा बौद्ध धम्म संपूर्ण भारतीयांना या कर्जत तालुक्यातील खेडोपाड्यात पोहोचवला जाईल अशी मी सर्व श्रामणिकांच्या वतीने, बौद्धाचार्यांच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो। धन्यवाद। नमो बुद्धाय। जय भीम, जय संविधान। आदर्शांना वंदन। उपस्थितांना सर्वांना सप्रेम जय भीम। गेल्या 10 दिवसापासून खूप अनमोल असं वरिष्ठ केंद्रीय शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणचे येऊन आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या मार्गदर्शनातून एक आदर्श घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। आणि या गुंडगे गावातील ग्रामस्थांनी अगदी उत्कृष्टपणे आमची सगळ्यांची एकदम व्यवस्थित सेवा केलेली आहे आणि त्यांच्या सेवेचा
मोबदला समाजाच्या कामासाठी कुठंतरी नक्कीच आम्ही योगदान देणार. आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.